नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कोणती स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी आपण चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। बघा, आपण MPSC बघितलं, त्यामध्ये राज्यसेवा आहे, कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सी, तर सगळ्या एक्झामला जर बघितलं तर त्या एक्झाम आणि सरळ सेवेच्या एक्झाम सगळ्याच एक्झामला चालू घडामोडी हा विषय असतोच। GS सरळ सेवेच्या एक्झामला GS मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न असतात आणि MPSC राज्यसेवा पूर्वला आहे, मेन्सला सुद्धा आहे आणि आपलं कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सी पूर्व आणि मुख्य दोन्ही एक्झामला चालू घडामोडी हा सेपरेट विषय दिलेला आहे, त्यावर सेपरेट प्रश्न येत असतात। आणि आपला बघा, पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर MPSCचा विचार केला तर 15 प्रश्न नुसतं चालू घडामोडीवर येत असतात। आणि मग चालू घडामोडीचा मग अभ्यास कसा करायचा तर बघा, MPSCचा विचार केला तर आपल्याला सर्वात आधी कसं करायचं तर आयोगाचे पेपर आहेत, तर पेपर आधीचे 4-5 वर्षाचे बघायचे की ते प्रश्न कशावर आलेले आहे, पुरस्कारवर आले आहेत, योजनावर आले आहे, काही निर्देशांक विचारलेला आहे किंवा निधन वार्ता याच्यावर आहेत किंवा एखादं संमेलन वगैरे आहे त्यावर आहे किंवा एखादं पहिली घटना, कोणतंही पहिलं उपक्रम वगैरे असलं देशातलं, राज्यातलं, जगातलं कोणते, तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात असतात। आणि सरळ सेवा च्या एक्झाममध्ये सुद्धा तेच आहे, जे TCS IBPS द्वारे एक्झाम घेतली जातात त्यामध्ये। तर बघा, आता जे आपलं मुंबई महानगरपालिकेचे एक्झाम झालं त्यामध्ये GS मध्ये सुद्धा कमीत कमी 15 प्रश्न तरी चालू घडामोडीवर होते असे विद्यार्थ्यांचे कमेंट वगैरे होत्या। तर त्यामुळे चालू घडामोडीला जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना चालू घडामोडीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, कारण स्पर्धा परीक्षांचा एक आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल। चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता हे असे 2 विषय आहेत की ह्या विषयाकडे जर दुर्लक्ष केला तर आपण निकालापर्यंत रिझल्टपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि मी याच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन काढलेलं आहे। ही पुस्तक आहे वार्षिकी 2024, 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंतच्या संपूर्ण चालू घडामोडी यामध्ये दिलेले आहेत। बघा, इयर बुक 2025 सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं आहे, चालू घडामोडी डायरी म्हणून। लेखक आहे बालाजी सुरणे, दिव्या महाले सुरणे लेखक आहेत आणि मार्गदर्शक आहेत डॉक्टर अजित प्रकाश थोरबोले। तसे महाराष्ट्रातील सगळ्याच विद्यार्थ्यांना ह्या पुस्तकबद्दल माहिती आहे आणि सगळेच विद्यार्थी ही इयरबुक घेतातच, कारण कमीत कमी जसं MPSC कंबाईन किंवा राज्यसेवा पूर्व मुख्य यांचा जर विचार केला तर 15 पैकी कमीत कमी 10-12 प्रश्न तरी या एकाच वार्षिकी या पुस्तकातून येत असतात। तर यामध्ये या पुस्तकामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश केलेला असतो तर ते आपण बघूया। बघा, राजकीय घडामोडी, ज्या महत्त्वाच्या IMP राजकीय घडामोडी असतात त्या यामध्ये समाविष्ट केलेल्या आहे। संपूर्ण वाचून दाखवत नाही, हे सॅम्पल कॉपी आहे। जर तुम्ही ॲमेझॉनला गेला तर त्यामध्ये तुम्हाला सॅम्पल कॉपी सुद्धा मिळेल आणि हे पुस्तकसुद्धा तुम्हाला विकत घेता येईल। तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक मी टाकणार आहे, तुम्ही तिथून ते पुस्तक बोलवू शकता। आर्थिक घडामोडी दिलेल्या यावर सुद्धा प्रश्न विचारलेला असतो। अहवाल निर्देशांक यावर प्रश्न असतो। कृषी व पर्यावरण घडामोडी दिलेल्या आहेत। त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी, ज्या महत्त्वपूर्ण एखादं काही पोर्टल वगैरे सुरू झालेलं असेल तर त्या संदर्भात आहेत। त्यानंतर आहे संरक्षण घडामोडी, अंतरिक्ष घडामोडी दिलेल्या आहेत। प्रमुख नेमणुका ज्या व्हेरी IMP ज्या करंटमध्ये कोणत्या नेमणुका झालेल्या असतील महत्त्वपूर्ण पदावर, जशा आता महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, हा तर व्हेरी IMP प्रश्न आहे। हा प्रश्न सगळ्याच एक्झामला विचारला जाऊ शकेल अशा पद्धतीच्या प्रमुख नेमणुका आणि त्यामध्ये ते देण्यात आलेले आहे। त्यानंतर मग डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। त्यानंतर डिटेलमध्ये माहिती दिल्याच्या नंतर त्यांनी संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आणि मग नंतर 1 लाईनर स्वरूपात सुद्धा प्रश्नांचा समावेश केलेला आहे या पुस्तकामध्ये।
निधन वार्तावर आहेत, क्रीडा घडामोडी दिलेल्या आहे. महत्त्वाचे जे IMP पुरस्कार आहेत ते आहेत 2024चे सगळे पुरस्कार घेण्यात आलेले आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आणि इतर महत्त्वाचे पुरस्कार. त्यानंतर शासकीय योजना व उपक्रम, मग प्रादेशिक घडामोडी दिलेल्या आहेत. क्रमांकानुसार अनुक्रमणिका मी म्हणजे वाचून दाखवत आहे तुम्हाला. राष्ट्रीय घडामोडी दिलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडी दिलेल्या आहेत आणि महोत्सव व परिषदा, महत्त्वाचे दिनविषय, चर्चेतील पुस्तके, समित्या व आयोग, जेव्हा महत्त्वपूर्ण म्हणजे विषयाचा अभ्यास करण्यासाठी, समस्येवर उपाय शोधण्यासाठी समित्या किंवा आयोग नेमण्यात येतात नवीन करंटमध्ये, ते दिले आहे. आणि पहिल्या घडामोडी म्हणजे ज्या देशात आहेत, राज्यात किंवा जगामध्ये ज्या पहिल्यांदा घडलेल्या घडामोडी आहेत त्या इथं वन लाईनर स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. वन लाईनर घडामोडीसुद्धा दिल्यात आहे. आर्थिक पाहणी 2023-24 आणि भारतीय अर्थसंकल्प 24-25. त्यामध्ये महाराष्ट्र आर्थिक पाहणी 23-24 आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्पसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि संकीर्ण घडामोडी म्हणजे ज्या घडामोडी नेहमी विचारल्या जात असतात अशा IMP घडामोडी सुद्धा देण्यात आलेल्या अशा पद्धतीचे हे पुस्तक आहे. बघा हे आनंद सुदाम जाधव, उपजिल्हा अधिकारी 2022 म्हणजे निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे ह्या पुस्तकांबद्दलचे हे अभिप्राय या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे बेस्ट सेलर ही पुस्तक आहे. काही म्हणजे प्रकाशक म्हणजे काही जे प्रिंटिंग वगैरे करतात ते ह्या पुस्तकांची कॉपीसुद्धा करतात. तर त्यामुळे कसं करायचं, जे हॉलमार्क असलेली जर पुस्तक असेल तर तेच म्हणजे विकत घ्यायची, कारण हॉलमार्क असणारी पुस्तकच यांची म्हणजे सिम्प्लिफाईड प्रकाशनाची पुस्तकं यामध्ये त्यांनी म्हणजे तसा उल्लेख पण केलेला आहे. हॉलमार्क स्टिकर पाहूनच पुस्तक खरेदी करावे. म्हणजेच सिम्प्लिफाईडची खरी जी म्हणजे इयरबुक आहे तर त्यामध्ये तुम्हाला हॉलमार्कचा असा स्टिकर लावलेला मिळेल. तर तेच पुस्तक तुम्ही ॲमेझॉनवरून जर बोलवलं तर ते ॲमेझॉनवर बोलवलं तर ते पुस्तकसुद्धा तशीच असेल. मी जेव्हा पुस्तक म्हणजे बोलवली तेव्हा त्याला हॉलमार्क होता. किंमत दिलेली आहे 340 रुपये, पण त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळून जाईल, ते कमी किमतीमध्ये मिळेल. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याबद्दलची डिटेल माहिती आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. तर बघा हे राजकीय घडामोडी ही कॉपीसुद्धा तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथून हे तुम्हाला कॉपीसुद्धा व्यवस्थित बघता येईल. त्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत याचे डिटेल माहिती तुम्ही इथून बघू शकता. आणि हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. जे बघा यामध्ये महत्त्वाचे ॲप व पोर्टल दिलेले आहेत आणि हे महत्त्वाचे आहेत. एक्झामला म्हणजे कोणत्या पण एक्झाम असो, जसं आपण MPSCचा विचार केला तर आधी जे कंबाईन वगैरेचे एक्झाम झाले होते त्या एक्झामला एका एक्झामला तर 3 प्रश्न नुसते पोर्टलवर विचारण्यात आले होते. त्यामुळे पोर्टल वगैरे अभ्यासणे महत्त्वाचे आहे. सगळ्याच एक्झामला 1 किंवा 2 प्रश्न तरी पोर्टलवर विचारल्या जात असते. सगळेच पोर्टल महत्त्वाचे आहेत. सगळ्याच IMP म्हणजे सगळ्याच 2024च्या सगळेच IMP घडामोडी या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. तर कसं आता भरपूर म्हणजे काही गृहिणी असतात, काही नोकरदार वर्ग असतो, तर सगळ्यांना म्हणजे असं डिटेल वर्तमानपत्रे वाचून त्यातून नोट्स काढणे वगैरे ह्या गोष्टी जमत नाही. मग काय करायचं, तर मग इयरबुकच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम कमी वेळामध्ये आणि म्हणजे व्यवस्थित दिलेली माहिती आपल्याला या ठिकाणी करता येत असते. म्हणजे एकदम म्हणजे आपली मेहनत कमी करावी लागत असते. फक्त वाचून लक्षात ठेवणे एवढ्याच गोष्टी आपल्याला ह्या इयरबुकमुळे करता येते. आपला वेळ वाचत असतो आणि तेवढा उरलेला म्हणजे वाचलेला वेळ असतो तो आपण GSच्या इतर सब्जेक्टसाठी देऊ शकतो. जसे भारतीय राज्यघटना आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे, ह्या विषयाला आपण देऊ शकतो. तर इयरबुकचा हा एक असा फायदा होत असतो. आणि GSचा अभ्यास करताना सुद्धा म्हणजे चालू घडामोडीचा संदर्भ घ्यायचा असतो. ज्यात चालू घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या करंटमध्ये जे विषय सुरू आहेत त्याच गोष्टींना धरून GSसुद्धा अभ्यास करायचा असतो. म्हणजे प्रत्येक विषयांसाठी म्हणजे चालू घडामोडी हा एक आत्मा आहे असं म्हटलं तरी म्हणजे चालू शकते. कारण
कोणत्याच विषयाचा बघा तर करंटमध्ये ज्या गोष्टी सुरू असतात तोच टॉपिक तोच विषय GSमध्ये महत्त्वाचा ठरत असतो आणि त्यावरच प्रश्न येत असतो. तर अशा पद्धतीने मी या बद्दल सांगितले आहे. यामध्ये की संपूर्ण मी वाचून वगैरे काही दाखवत नाही. पण मी हे पुस्तक नेमकं या पुस्तकात नेमकं काय आहे आणि हे पुस्तक कशी महत्त्वपूर्ण आहे या पुस्तकात म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.